जेल मला सगळा अनुभव आहे. जेल मध्ये मी 3दा गेलेला माणूस आहे. जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री 6 महिने झालो तर प्रत्येक भजन्याला गाई देतो, लबाड नाही. पण एकदा मला मना तू मधू बघ म्हणून पंढरपूरच्या पाया पडण्यापेक्षा 7 मजल्यात घेरे मारण्यापेक्षा काय म्हणाल्या तिचंही करे. ती म्हणली ना माई हे लिजिम खेळत आल्या कसं पाया पडू मधू. आपल्या सत्याची परमार्थाची वाटचाल 47 वर्ष झाली. छान कार्यक्रम तुम्ही टिकवला आणि 3च वर्षाला 50 वर्ष व्हायले. 3 वर्षाला मोखेड मध्ये सुवर्ण उत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीनं करू ही प्रत्येकानं हमी द्या. किती वर्ष बाकी आहेत? 3च. आणि 3 वर्षामध्ये शिखराचं काम चांगलं झालं. त्याच तुलनेचं काम सभा मंडपाचं झालं पाहिजे. बरोबर आहे का चूक आहे? तुमचा माझा पहिला परिचय. मी या परिसरात आलो पण मोहखेडला याला मला 62 वर्ष लागली. अर्धा म्हाताराच झालो. या वर्षी खातं ओपन झालं आणि माझा पाय गुणलंय. ऑफिस आहे महाग. एकदा कार्यक्रम घेतला करोनाचा आला. दत्ता महाराज म्हणले बाबा तारीख घेतली पण रोग आला. मी म्हणलं काय करावं आता अवघड आहे. राहू द्या म्हणले. पडला पट्टा. पण या वर्षी आपल्या गावचं वैभव दत्तात्रय महाराज सोळंके म्हणले बाबा याही वर्षी काल याचं समारोपाचं कीर्तन आहे. मी म्हणलं छान आहे. म्हणलं भजने म्हणले महाराज चांगले आणतो म्हणजे वाजविण्यासाठी. म्हणले बाबा टेन्शन घेऊ नका. मृदंगाचा राजा म्हणजे अरुण भाऊ कदम गुरुजी हे उपलब्ध आहेत. सुयोग आहे. आमच्या दत्ता महाराजांना खातं उशिरा खोललं पण खातं चांगलं खोललं. आणि साऊंड सिस्टम वाल्याला विनंती की जे सागळी सटीक आहे ना ते व्यवस्थित ठेवा म्हणजे पुन्हा म्हणण्याची वेळ येऊन लक्षात ठेवा. मी इच्छितरण आरमूट माणूस आहे पण दत्ता महाराजामुळं गट्ट गट्ट गिळायली. लक्षात ठेवा. तुम्हाला दिसाले भोळसटन बुटक नाही. लय इच्छितर माणूस आहे पण ऐका. आवाज आला ना प्रत्येकाला किल्लर. ऐका या पा बैल एका ठिकाणी बांधलेला असतो आणि पौळ 2 ठिकाणी. बैल आणि पौळ बघा ना. आणि घोडं ना 4 ठिकाणी बांधलेला असते. 2 पायाला 2 बघा ना मुंडक्याकून आणि पाय बंद 2 4 ठिकाणी. तसं काल्याचा कीर्तनकार 4 ठिकाणी बांधलेला असतो घोड्यासारखा. बर तुम्ही ठरवलं काल्याचं कीर्तन ऐकायचं 1 आणि सायळकराचंच ऐकायचंय 2. मी ठरवलं मोहखेडला जायचं 1 आणि काल्याचंच कीर्तन करायचं 2. जसं तुमचा करारनामा झालाय तसा माझाही झालाय. आलं लक्षात सगळ्यांच्या. मग समारोपाचं कीर्तन आहे. 47 वर्षातून पासून तुम्ही काल ऐकायलेत. मी लहान माणूस आहे. नगऱ्याचं घाईन टिमकीचं काही. मी अंगठ्या भादर माणूस आहे. येत काही नाही पण एकही दिवस रिकामा नाही. रगड दुकान चालले. लक्षात आलं ना. मग माझ्याकडे एकच आहे. श्री गुरु मारोतराव महाराज दस्तापूरकराकडे 10 वर्ष राहिलो आणि त्या बाजरीच्या कन्या तुमच्या कर्णपात्रामध्ये वाढण्याचा प्रयत्न करणार आहे. माझं बोलणं कळालं ना. ऐका. मारोतराव महाराजाला बऱ्याच माणसानं पाहिलं आणि हजारो माणसानं महाराजांचे कीर्तन ऐकले. तुम्ही साक्षीदार आहेत उर्जी. बरोबर आहे का चूक आहे? दस्तापूरकर. आणि कधी लक्षात ठेवा इथं सुद्धा आलेले असतील. आणि मराठा समाजामध्ये 4 माणसं लई मोठे जन्माला आले. लई मोठे. मला नाव तरी सांगा 4 माणसाची. वारकरी संप्रदायामध्ये त्यागाचं प्रतीक कमी वयामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये
खेड तालुक्यामध्ये जगद्गुरु तुकोबराया आणि त्या तुकोबरायाच्याच समकाली राजे छत्रपती 2 आणि आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये मारोतराव महाराज दस्तापूरकर 3 आणि त्या रनिंग मध्ये मनोज जरांगे पाटील. किती झाले का? कोणाला मळमळ कराले का? इकडी ये. किती झाले? 4. ऐका मग मला जरा पदर घ्यावं लागणार आहे काल्याचं कीर्तन आहे म्हणून. तरी दत्ता महाराज म्हणले काही नाही बाबा, घालीन लोटांगण मोकळं फटांगण सोडूया. हा काही चिंता करू नका म्हणले. दादा आहे तुमच्या पाठीमागं, मी आहे. मी म्हणलं यस. भजनी मंडळी सुंदर आहे. अभंगाचं लॉक काढायलो. 47 वर्षापासून तुम्ही कार्यक्रम करायले. साधन असं केलं पाहिजे साध्याची प्राप्ती होईपर्यंत. वाटणं असं चाललं पाहिजे गाव मिळेपर्यंत. जेवण असं केलं पाहिजे तृप्ती होईपर्यंत. आणि परमार्थ इतका केला पाहिजे देव मिळेपर्यंत. माझं बोलणं कळालं का? आणि बाईनं मंगळसूत्र असं टिकविलं पाहिजे मरेपर्यंत. इथं कळालं का? बरोबर आहे का रॉंग नंबर आहे? सोपं नाही महाराज. बाई जितकी मंगळसूत्राला जपती तितकी हिंदू माणसानं आणि माळकरी माणसानं माळीला जपलं पाहिजे. शहाणी बाई कुलवान स्त्री कपाळ आधी कुंकू लावती मंगळसूत्राला. धर्मसिद्धू ग्रंथ पहा आणि नंतर लावती आपल्या कपाळाला. खंदानी वारकरी लवकर उठतो एक आणि माळीची देवाची पूजा करूनच आपली थुंकी गिळतो. बरोबर आहे का? चूक आहे? राग आलाय का? आणि आला तर काय करणार? हा किती चरण आता चाललं ना. मग आता महाराज काही लोकांना तुकोबाराला विचारलं, महाराज 47 वर्षापासून करायला होतं, आम्ही कवर करायचंय कलाकार कीर्तन सुटल्यानंतर. त्यावेळेस महाराजांनी उपदेश केला आणि त्या उपदेशासाठी, दिशा दाखवण्यासाठी, परमार्थ करा म्हणण्यासाठी, हे टिकवा म्हणण्यासाठी आणि असंच चलत राहा म्हणण्यासाठी दृष्टांत दिला. काय दिला? दृष्टांत. दृष्टांत दिला खेड्यातला, दृष्टांत दिला व्यवहारातला, आणि दृष्टांत दिला घराघरातला, आणि दृष्टांत दिला रनिंग मधला. म्हणजे प्रत्येकाला आवश्यक आहे. बर मग तिन्ही पैकी असा दृष्टांत आहे. बर मला त्या दृष्टांत नाव सांगा ना. आता आम्ही परमार्थ करणार हो. मग त्यावेळेस दृष्टांत जेवणाचा दिला आणि जेवणाचा दृष्टांत काळ 3 काळ आठवले महाराजाला. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. त्यावेळेस तुकोबराया सांगतात पाय असं करा, केलेला परमार्थ करीत राहा म्हणण्यासाठी जेवणाचा दृष्टांत दिला. अभंगाचं पहिलं आता हे जेवो जेवो, आता हे जेवो, आता हे जेवो, आता हे जेवो, आता हे जेवो जेवो, आता हे जेवो, आता हे जेवो.
दृष्टांत खेड्यातला दिला, आपल्या मोह खेड्यातला. बर कसा दिला? जा 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 जा, जा बाबा. या बा, दृष्टांत खेड्यातला दिला. मग महाराज काय म्हणले? आता वर्तमान काल आहे, आता हेच जीव. सकारात्मक शब्द सांगितला. काय जेवणार? हेच जेवणार, हेच परमार्थ करीत राहा. असा सप्ताह करा, असेच मंदिर बांधा, अशीच देव सेवा, ईश्वर सेवा आणि आई वडिलाची सेवा करा. संपलं. प्रत्येकाशी सौजन्याने वागा. एकीकरण, एकाग्रता, एक निष्ठा आणि एक भाव ठेवा. या हे जीवन आहे. आता हेची जीव. बरं महाराज, जेवणाचं काय चाललंय? आम्ही तर रोजच जेवायला होतो. महाराज आम्हाला रोजच सांगाले, जेवण वेगळं, भोजन वेगळं आणि इच्छा भोजन वेगळं. किती टाकले? 3. तुम्ही वाढणं, मी गपचिक खाणं, त्याचं नाव जेवण. मी सांगणं, ते तुम्ही करणं, त्याचं नाव भोजन. आणि मला आवडत ते सांगणं, त्याचं नाव इच्छा भोजन. कीर्तन कळालं ना? बर, गिळणं काय? दुसरे का आपले बघा, गिळणं कळालं का? म्हणजे डोक्याची टोपी काढायची नाही, अंगाचं शर्ट काढायचं नाही, 2 पाय 2 हात आणि तोंडाला सुद्धा पाणी लावायचं नाही. शेळीनं पाला खाली आणि तसंच गिळायचं. मोकळा पसारा नको र. ह्याचं नाव गिळणं. जरा अभ्यास करा. कोण्याही माणसानं नखरान कुई कुई करायचं नाही. कसंही खाद्यात काय होतंय, तू इकडी आहे बरोबर, इकडी काय होतंय म्हणजे मग ह्या पायातला बूट ह्या पायात घालतो, इकडे काय होतंय, इकडे. जरा मर्यादा ठेवा, शिस्ती ठेवा आणि धर्म वाढविण्यापेक्षा धर्माचं पालन करा. मला हे म्हणायचंय. आता हेच जेवू. कळालं ना? जेवा. बर महाराज, जेवण कळालं. आता तुम्ही आम्हाला सांगितलं. सवे घेऊ शिदोरी. शिदोरी काय भानगड आहे आता? चला, मुली संग शिदोरी असती एक जाते वेळेस आणि सुन संग येते वेळेस असती. शिदोरीचं नाव आहे पोळ्या. त्याचं नाव पोळ्या म्हणजे शिदोरी. 2 चपात्या, हळदीच्या कुंकाच्या पुड्या आणि साखरेची चुकटी, तिचं नाव काय झालं? शिदोरी. आणि कपड्यात बांधली, शेतालाच गेली ना, ती भाकर झाली. आता भाकर म्हणे ना टिफिन. लय अवघड झालंय सध्याच्या काळात. स्टँडर्ड भाषा टिफिन. पसारा निघाल मला. पहिले गडी आऊत हाणते वेळेस शर्ट काढून झाडाला टाकीत होती. लबाड नाही, माफी मागून बोलत नाही हो, बायाच कुर्ती घालायची. लबाड नाही हो. मी शेताकडे गेलो, मला माहितच नाही, मी भोळा माणूस. कान बांधल्यालं, तोंड बांधल्यालं. मी म्हणलं, ए डब्बी आहे काय? ती बाई म्हणली, मधू सरकलास का काय? एवढा महाराष्ट्र फिरलास म्हणली, म्हणला डबी मागायला. मी म्हणलं, काकी तुम्ही आहेत का? हो म्हणली. मला काय माहितीये म्हणलं, असा अवतार आहे म्हणून. माय या असला पसारा चाललाय बघा सध्याच्या काळात. आणि पुन्हा म्हणले, साळकर कही सांगाले काय गांजा वळडायला, गोळ्या संपल्यात. या असला पसारा चाललाय बघा. पॅकिंग मारीन माल किळका. काम करा काम. मला हे म्हणायचंय, कष्ट करा आणि मेहनत करा. आयत्या पिठावर रिगुट्या करायच्या नाही, माय बापाच्या जीवावर. मोहखेड चांगलंय. मी कुणाला माळावून आडसकून मी 5 मिनिटं माळा उभं राहिलो, खडकाला धडका. आणि खाली आलो ना, मस्त आहे पा वातावरण, छान. तसं माग मी गेलतो इकून, बघितलं नाव बघितलं काकाचं, म्हणलं गाव चांगलं इकडे, चांगल्या पद्धतीनं. पण आता योग लागले चांगल्या पद्धतीनं, छान. आता मुली संघ शिदोरी जाते वेळेस आणि सुन संघ शिदोरी येते वेळेस. येणे जाणं, जन्माला येणं आणि मरणं. माझं बोलणं कळालं ना? आणि इथं केलेला परमार्थ
इथं केलेलं चिंतन, इथं केलेलं भजन, इथं केलेला दान धर्म आणि इथं केलेलं काम, माझं बोलणं कळालं ना? आणि मग तिथं वर गेलेत तुम्ही. आता मोहखेड सोडलं, एक दिवशी आपण वरी जाणार. वरी चिंतन नाही, वरी भजन नाही, वरी अन्नदान नाही, फक्त जाच निस्तलक्ष्म्यापुढे सामान ठेवली आणि बसायचं. बायको आपल्याकडे बघतीया, टुकु 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 टुकु, तिला बोलाय सुद्धा जमत नाही मॅडम म्हणून. कीर्तन कळालं ना? मग याला प्रमाण, याला प्रमाण आहे. नामदेवराया म्हणले वैकुंठाला जाऊन मुख बसावं लागतंय. उगीच बैसावे मौन रूप, बैसावे मौन रूप, उगीच बैसावे मौन रूप, उगीच बैसावे मौन रूप. ओ वैकुंठी जाऊन काय करावे, उगीच बैसावे मौन रूप. बघा ना, आलं ना प्रमाण? आलं का नाही प्रमाण? आलं का नाही? उगेची बैसावे मौन रूप म्हणजे मुख बसायचं. या हे प्रमाण दिलं हिंगोली जिल्ह्याचं, नामदेव महाराजाचं प्रमाण. चला विठाला विठाला मग महाराज शिदोरी काय भानगड आहे? तर महाराज म्हणले इथं केलेलं श्रवण, तिथं मनन करायचं. श्रवण केलेलं काय करायचं? मनन करायचं. श्रवण मनन काय आहे? किचकाड गोष्ट. त्याला ग्रामीण भाषेतलं तुम्हाला सांगतो. इळबर बैल चरतय, गाय चरती, म्हैस चरती, संध्याकाळी काय करते? काय करती? रोत. कोणी रवंतन म्हणतंय, कोणी रोत म्हणतंय, शब्द एकच आहे. करते का नाही? आणि सध्या पक्षामध्ये, पशुमध्ये शेळी लई हुशार, बकरी बरोबर होत कळते वेळेस धामुके बाजूला टाक. खरंय का खोट? का? ते रवंत केल्यानं काय होतंय? पचतय, त्याचं पित्त होत नाही, त्याचं रक्त होतंय. कीर्तन कळालं ना? इथं केलेला परमार्थ, केलेलं अन्नदान, 47 वर्षाची सेवा आणि आई वडिलाची सेवा केलेली तिथं ध्यानात आणायचं. सवे घेऊ शिदोरी. मोकळं राहायचं नाही, काम करा. तुम्हाला इनामदारीनं सांगायलो. आणि उग परमार्थ आणण्यापेक्षा आणि उग महाराजाचे घर धड करण्यापेक्षा तुम्ही उंची वाढवा. मला हे म्हणायचं. एवढ्या माणसामध्ये कोणी सांगा की आज मी रोज आई वडिलाचं दर्शन घेतो, सांगा. मी 51 रुपये आत्ता देतो, चिल्लर खिशात ठुलय बघा. सांगा, हाय का एवढ्या? तू हाय का? काय उपयोग आहे मला सांगा ना? दिव्या खाली अंधार, टावर खालीच रेंज नाही, काय उपयोग आहे? माणसं कीर्तन ऐकायले, धरलं की लांब आले, रबल सोडलं की जाग्यावर तू कीर्तन निघाले घरला खरं मोकळ. तुम्ही माझ्या लाडक्या बहिणीत किती आहेत मालकाचं पाया पडणार? बाया म्हणत्या ही पिढा कोण आणली ग गावाला? लबान नाही. तुम्हाला एक सांगायलो, पंढरपूरच्या पाया पडण्यापेक्षा 7 मजल्यात घेरे मारण्यापेक्षा काही उपयोग नाही. फक्त रोज मालकाच्या पाया पडा. काय म्हणाल्या? झुलत आल्या, मग त्याला नीट कर की. ते काम मीच करू का? नाही, धडबाई दिसली बरं, डीड करून शिडी केलेली, अशी बाई पाहिजे. नाही, बरोबर आहे का चूक आहे? तिचंही करे. ती म्हणली ना, माय हे लिजिम खेळत आल्या, कसं पाया पडू मग तू? नाही, बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का चूक आहे?
खरी बोलली माझी बहीण लाडकी माय म्हणजे हरण. उत्तर कळालं ना. कधी लक्षात ठेवा, पाया पडा एक, दर्शन घ्या आणि रोज मारुत्र्याचं दर्शन घ्या. मला हे म्हणायचं. आणि मंदिराचं काम चांगलं झालं पाहिजे कमी वेळामध्ये. तुम्हाला सगळ्याला सांगायलो 3 वर्षामध्ये सभा मंडपाचं काम झालं पाहिजे. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? येऊ आवाज यायला का? येऊ तिकडं मोकळं नका. एक चरण किल्लर झालं ना किल्लर. महाराज जेवण सांगितलं ना, जेवणाचं नाव सांगा, वेळ घेऊ नका. हरिनामाचा खिचडी काला, याला द्रुपद म्हणतात. आणि वाजले 12 आणि 1ला कीर्तन सोडायचं. ऐका, जेवण सांगितलं पहिल्या चरणात. आता हेची जीव जेवण झालं. जेवणाचं नाव हरिनामाचा खिचडी काला. संपलं. महाराज खिचडी भात काय आहे? बर भात किती प्रकारचा आहे? भात आहे 7 प्रकारचा. जे भात आहे ना, तांदूळ एकच, पण भात किती प्रकारचा होतो? 7 प्रकारचा. तुम्हाला सांगायचं असेल तर तोंडाला पाणी येईल. कीर्तन कळालं ना? चला, खिचडी काय आहे? बटाटे, वटाणे, मूगडाळ, कडधान्य टाकायचं, त्याच्यामध्ये फलभाज्या काही टाकायच्या. ती काय होती? खिचडी. बरं, परमार्थामध्ये खिचडी काय आहे? काम, क्रोध, मद, मच्छर, दंभ, अहंकार, कुईटपणा, धसकटपणा, कुचकापणा, डांबरटपणा सोड सकाराम. जळक्या तोंडावनी निब्बरपणा सोडून दे. मनमोकळेपणा वाग. रस्त्यानं चालते वेळेस आणि बोलते वेळेस साच आणे मवाळ, मधुरावाने उठी, तुका म्हणे वाव पोटी, वेची ते वचन. म्हणजे मोकळं राहायचं, निब्बर चालायचं नाही. काही माणसं राम 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 सळडियावनी मान हलवालास. 2 हातानं म्हणलं पाहिजे राम राम. कीर्तन कळालं का माझं? हे गेलं की परमार्थामध्ये पोकला माणूस. पिकलिया शेंदे कडू पण गेले. मोकळा माणूस झाला, मोकळा. त्याच्याकरता परमार्थ आहे. चांगलं वागा, नीट वागा, निर्व्यसनी बना बस. आणि आई वडिलाची सेवा करा. चला, ही झाली खिचडी, झाला परमार्थ. माणूस पिकला. बर, हरिनामाचा खिचडी काला. मग त्यानं काय झालं? प्रेम उत्पन्न झालं. प्रेमे मोहिला साधने. मग तो देव या साधनाना कळल्या जातो. 2 चरण किलर झाले. बरं, जेवण खिचडी. आता जेवण आणि खिचडी बनली की मग ती खिचडी कशी खावं सांगू. अभंगाचं 3रं चरण. अभंगाचे 3 चरण झाले आणि मी राईट टाइम 1ला सोडणार आहे. 1 मिनिट इकडे तिकडे जाऊ देत नाही. आणि आणखी मला इथून पुढे 2 कीर्तन राहिले. इथून पुढे आणखी पुन्हा 1 कीर्तन आहे आणि पुन्हा रात्रीचं 9 ते 11 आहे. सांगा ना. लोक म्हणाले एवढा का भनभन करालास? ज्ञानोबराचा हरिपाठ सगळ्याला पाठ आहे. नामाशी नमुक
देवाचं नाव घ्या म्हणल्यावर नाही म्हणाय जमत नाही. या बायानं सकरातर्थीला जर कुंकाला या म्हणली नाही म्हणाय जमतच नाही, केवढी बाई असो. तसं हिंदून आणि माळकऱ्यानं आता पुढे विकून उभा राहू का? विठाला विठाला कीर्तन कळालं ना? यापा आम्हाला हजारो संबंध असतात. माझं 62 वर्ष वय. अरुण गुरुजी आज एक मृदंग आहे. माझ्या उभ्या आयुष्यात मी 51 मृदंगावर कीर्तन केले. 51 मृदंग. 25 शिकून आणि 25 शिकून मध्ये एक. आणि त्या सत्याचं नियोजन होतं नामदेव महाराज पटाडे. कार्यक्रम होता कळमनुरीला. सांगा ना उभा राहिल्यानं काय होतंय? कुठेही सरकलं तर लोक मलाच म्हणतात पुढे सरका, तिकडेला माग या म्हणत नाही. तिकडेला म्हणत नाही, मला म्हणते सरका. पण काय करावं आता, गुत्त घेतलेला असते, ऐकावं लागतंय. बरोबर आहे का चूक आहे? ऐका आता किती चरण आहे? तिसरं. सवी सवी घेऊ घास. बघा ना, आता जेवणाचं नाव 1, खिचडी 2. आणि एकदा बल्ल माणूस स्वयंपाक चांगला झाला की हरे चवी चवी घेऊ घास. लोणचं काही लोकांना कसं खायचंय याचीच ज्ञान नाही. वाळडी फोडकी टाकली तोंडात, उकंड्यात कचरा टाकल्यावर तुला काही ते गंगाराम का खाची ते? पहिली चपाती पोळी ती स्वच्छ जीभ होण्यासाठी लोणचं घेणं आणि जिभीला लावणं, म्हणजे जीभ धुतल्या जाते. आणि दुसरा जे भजा खाचाय त्याची चव दुसरी निर्माण होती, म्हणून हे लोणचं. कीर्तन कळालं का? काही माणसाला कळतच नाही, किती खात राहते, ती अक्कल नाही. काल मी मध्य प्रदेश मध्ये कीर्तनला गेलो. खूप जेवाय बसलो. मी भोळा माणूस. एका कडीला लाकडाचा भुसा सोडला. ताटामध्ये काय वाढला? लाकडाचा भुसा. मी बघितलं, मी म्हणलं एवढा फिरलो मी, पण ही आटम बघितलाच नाही. पाणी फिरविलं आणि पहिला तडाका भुस्याला. वाढणार म्हणला इतकं येड कुठून आणलंय रे हे? मी म्हणलं काय झालं? म्हणला लाकडाचा भुसा कसा खालीत? म्हणलं इथं कशाला वाढलाय? म्हणला सगळे तेलकट हात ज झालेत ना, भुस्या चोळणे, नळ्याला जाऊन मोकळे करणे. मी गप 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 त्याच्या करू नको. आपलं कीर्तन कुठं चाललंय? जे पदार्थ केलेत ना वेगळे वेगळे खाता आले पाहिजे. प्रवचन वेगळं, धूपारती वेगळी, काकडा वेगळा, भागवत वेगळं, व्याख्यान वेगळं. माझं बोलणं कळालं ना? हे चव वेगळी आहे आणि सगळं एकत्र. आता हे भजन आहे ना, हे ब्रह्मरस आहे. या पा मृदंग 1, विना 2 आणि टाळ 3. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरसावडीने, सेवू ब्रह्मरसावडीने, सेवू ब्रह्मरसावडीने. श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरसावडीने, सेवू ब्रह्मरसावडीने, सेवू ब्रह्मरसावडीने. हरी लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरसावडीने, सेवू ब्रह्मरसावडीने. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरसावडीने, सेवू ब्रह्मरसावडीने. बघा ना, लावणी आता मृदंग आहे आणि श्रुती म्हणजे विना आणि टाळ आहे ना. हे 3 जर एकत्रित जर झालं
बघा ना ब्रह्मरस होतोय, बघा ना शेऊ ब्रह्मरस आवडीने. आणि आपलं कीर्तन कुठं चाललंय, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. या पायी 3 चरण झाले, 12:15 वाजलेत. मग ब्रह्मरस केलेला परमार्थ कीर्तन कळालं ना. आता तुम्ही 47 वर्ष परमार्थ करायलेत. बर, हे तुम्हाला गोड लागायलाय. काय लागायला? गोड लागायला. कधी लक्षात ठेवा, अनेकदा ब्रह्मरस झालं की तुकाराम महाराज म्हणले कसं तुका मने गोड लागे, मने गोड लागे, का म्हणे गोड लागे. आणि तव तव मागे रसना, म्हणजे दुकानातली पुडी नाही, ही रसना. रसना म्हणजे जीभ. जी हे गोड 3 अक्षरांचा विठ्ठल विठ्ठल हे वाणी, अमृताहुनी गोड. माझं बोलणं कळालं ना तुम्हाला. तुका म्हणे गोड लागे, आणि तव तव मागे रसना. कीर्तन कळालं ना. आता तुम्ही आता प्रेम परमार्थ करीत आले, तुम्हाला गोड लागली आणि आवड लागली. आणि कोण्याही माणसानं उठून उभा राहा माया पुढे या पत्रकार परिषद घेऊन. 47 वर्षाखाली मोहखेड होतं, कसं होतं आणि आज कसं झालंय, कोण्याही माणसानं इमानदारीनं सांगा. बोला, सप्त्याच्या अगोदर कसं होतं गाव? तुम्ही गावातलेच का? गावातले. तुमचं वय काय? 55. सप्त्याच्या आधी कसं होतं गाव? चांगलं झालं का नाही? का बरं झालं? नाही, सप्त्यापासून गुन्हा आला का बिघडला? वा, चांगलं झालं. कधी लक्षात ठेवा, सप्ताह केल्याने एवढा फायदा होतोय. आपल्या मोहखेडला सप्त्याच्या अगोदर बाजरीच्या पापुड्या आणि शेंगा भेटत नव्हत्या. कोणी उठून उभा राहा. आज पिस्ता, काजू, बदाम प्रत्येकाच्या खिशात आहेत का नाही, घरात आहेत का नाही मला सांगा. पहिलं फुकट पाणी पित होते, आता इकत प्यालीत. पहिलं फुकट बोलत होते, आता प्रत्येक माणूस इकत बोलायलाय. मोबाईलवर कसं आहे, इकत आहे. प्रत्येकाच्या खिशात 25 ते 35 15 हजाराचा मोबाईल आहे प्रत्येकाच्या खिशात. आज प्रत्येकाकडे, लाडक्या बहिणीकडे, कोणाकडे बी आहे. पण कोणी मला 2 मिनिटात सांगा आमच्या खिशात 15 रुपयाचा हरिपाठ आहे म्हणून. बरोबर आहे का चूक आहे? तुम्हाला वाटाले भोळसटन बुटक दिसलं माय. हिची तर माणूस आहे मी. बॉया म्हणते ही पिढा कोणा आणली ग? हाय का हरिपाठ खिशात सांगा? हाय का? इथं कमी आहेत आपण. संस्कार करा, लेकर वाढवा आणि लेकर घडवा. लेकर बाहेर काढा, लेकराला खाला द्या, कपडे हलके द्या, ट्युशन वाढवा. लेकर घडविले पाहिजे, ही गरज आहे काळाची. परमार्थ झाला पाहिजे. एक तुका म्हणे गोड लागे आणि तव तव मागे रसना. गोडी झाली ना, माणसाला आवड निर्माण होती, करावंच वाटतंय. मला सांगा, हे 4 चरण झाले आणि 12:15 वाजले. लक्षात आलं ना. आता तुम्हाला कृष्णाचा जन्म सांगतो. राहिलेली कसर पुढच्या वर्षी काढू. एका सालात कसं होईल, एका पाकिटात कसं होईल, होतंय का सांगा. देवाला 10 अवतार घ्यावं लागले. किती अवतार घ्यावं लागले? 10. तवा काम झाले. मग एका कीर्तनात एवढं कसं होईल? मग एका पंचवार्षिकला सगळ्या योजना कशा आम्हाला कळत्या? कधी लक्षात ठेवा. मग आता जन्म सांगा महाराज. आता कलियुग आहे.
आणि कृष्ण परमात्मा प्रगट झाले द्वापार युगात. कोणता युग? द्वापार युग 1, श्रावण महिना 2, अष्टमी 3, बुधवार 4 आणि नक्षत्र रोहिणी 5 आणि रात्री 12 वाजता. बघा श्रावण महिन्यामध्ये. बर महाराज झाले ना? हो. बर कुठं झाले प्रगट? महाराज म्हणले कुठेही झाले नाही. हा बंदी शाळेत, त्याला कारागृह म्हणजे जेल. माझं बोलणं कळालं ना? आणि जेल मला सगळा अनुभव आहे. हा जेल मध्ये मी 3दा गेलेला माणूस आहे. लबाड सांगत नाही, गावाची शपथ. हा 3दा जेल मध्ये गेलतो, 3दा. उद्या माणसं म्हणतात एवढा गुंड दत्ता महाराजांना कुठून आणला. एका भजन्याला भेटाय गेलो एकदा. एक भागवतकार होते जेलमध्ये, त्याला भेटाय गेलो एकदा. कितीदा झालं? 2दा. आणि माझा मेहुणा मुंबईला जेल पोलीस आहे, त्याचा डब्बा घेऊन गेलो एकदा. कितीदा झालं? कितीदा? 3दा. नाही तर उद्या म्हणतात एवढं धसकट 3दा जेलमध्ये जाऊन आत्ता कीर्तन कराले माईच. आणि त्यांनी दत्तानं महाराजांना आपल्या गावात ते आणला असा आरबुड धसकट. तसं नाही, सकाराम असा आहे. हा या बात ते सकाराम पलीकडच आहे. जोड बघा कसा लागला. नाही बरोबर आहे का चूक आहे? चला आता भगवान कुठं प्रगट झाले? बंदी शाळेत म्हणजे जेल मध्ये. कीर्तन कळालं ना? बरं प्रगट किती लोक झाले? 4 लोक झाले. या भजने जाग्यावर आता किती लोक प्रगट झाले? 4. आता कोण झाले ऐका. काल 6 तारखेला कोण झालं म्हणा, सांग तूच. 6 तारखेला कोण? प्रभू रामचंद्र. 22 वर्ष. गेले वर्षी 22 जानेवारीला प्रश्न मिटला. 500 वर्षाचा रगडलेला. किती आपण भाग्यवान आहेत. जे काम आपल्या बापानं बघायला मिळालं नाही, आपल्या आज्याला बघायला मिळालं नाही, पंजाला बघायला मिळालं नाही, आपण किती भाग्यवान आहेत. आपल्या डोळ्या देखत भगवान विराजमान झाले. 9मी. आता 12 तारखेला पौर्णिमा आहे. हनुमान जयंती. मारोत्र्या प्रगट झाली. महारुद्र प्रगटले. नामा म्हणे म्या वंदिली. आयवनी संभव प्रगटला हा राघव. किती झाले? किती झाले? 2. धाराशिव जिल्हा, तुळजापूर तालुका. आणि तिथं आई साहेब 3.5 पीठापैकी राजा छत्रपतीला जे प्राप्त झाली आणि आशीर्वाद आहे ते आई साहेब प्रगट झाल्या. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दन लागुने. महिषासुर मर्दन लागुने. विविध तापाची करवया झाडणे. विविध तापाची करवया झाडणे. तलाकी तू बाबाचे निर्वाणे. किती झाले? किती झाले? 3. आणि कृष्ण परमात्मा मथुरेमध्ये रात्री 12 वाजता बंदी शाळेमध्ये 8 वर्षाचे प्रगट झाले. मला हे म्हणायचं. चला आले ना जाग्यावर. जन्मल्याला बोलत का प्रगट झालेलं बोलत आहे लागलीच? बाबा
प्रगट झालेलं बोलत आहे, जन्माला आलेलं बोलत आहे, पण दम्मन ढाळी ढाळी बोलत आहे, दम्मन बोलत आहे. हा, आणि प्रगट झालेलं डायरेक्टच बोलत आहे, डिपूवरच आकडा. माझं बोलणं कळालं ना? बर, मग बोलताय अगोदर लेकरू माईला बोलतय का बापाला? माईला. बापाला का बोलत नाही? वाकडा असतंय. माणूस खरा बोलला की माणूस हाय काळा, हा, पण शब्दात उजेड आहे. धडक नाही. चांगला बोलला का नाही माणूस का मळमळ करायला? असे माणसं पाहिजे, मोकळे माणसं पाहिजे बोलणारे, कुईटन कुचके नको. हा, बरोबर आहे का चूक आहे? भजने सुद्धा मोसम मध्ये कोणचे आज बघा तुम्ही भजने, हा, बीड जिल्ह्यातले असो, परभणीतले असो, हिंगोलीतले असलो, कुठले जाऊ, कोणता भजन्या मोकळा आहे? कोणत्या भजनाला लोक समाज पैसा देतय? मोकळा पाहिजे, हसून खेळू. आणि जे कुईट हे का कुचक उगा लक्ष्मी पुढे पिलू उभरायली आणि माईक पशी उगा वक्त सरतोंड करतोय मया. काय तू दुपोट्याला उभा राहिलास? हा, बरोबर आहे का चूक आहे? यस का नो? इंग्रजी शिकलो येड कवर राहू कधी बघा नाही. बरोबर आहे का चूक आहे? हा, चला आता प्रगट कुठं झाले? कारागिरात मथुरेमध्ये. चला, प्रगट झाले 8 वर्षाचे आणि माईला बोलू लागली. माईला कीर्तन कळालं ना? आता उत्तर बघा. माईकून परिचय बापाचा का बापाकून परिचय माईचा? माईकून परिचय बापाचा. मंत्र्याकून परिचय पियाचा नाही, पियाकून परिचय मंत्र्याचा. हा, वकिलाकून परिचय जेठचा, भक्ताकून परिचय देवाचा, आणि माईकून परिचय बापाचा. माझं बोलणं कळालं ना? माय म्हणत असती, हा, राजू सोनू माझं पिल्लू हे तुझे पप्पा आहे. मग नाही, बरोबर आहे का रॉंग नंबर आहे? उठलं आणि लागलीच माईला लागलं बोलायला. हा, माईला काय बोलू लागलं? माय, घरातली माय, अंधारातली गाय सांभाळायची. घरात माय सांभाळा, अंधारात गाय सांभाळा. तुम्हाला सांगायला कधी लक्षात ठेवा, जरा डोळे उघडा. ज्यावेळी जन्मल्या तुम्हाला गाईचं दूध लागतंय का नाही? लागतंय का नाही? जन्मल्यावर गाईचं दूध लागतंय आणि शेवट बाजूच्या खाली उतरलं आणि चक बंद झालं. लोक म्हणते सकाराम. सकाराम इकडी नाही. बरोबर आहे का चूक आहे? बघा ना. आणि मग सगळे घरातले येतात आणि चमच्या काय टाकतात? दूध टाकतात. जन्मल्यावर बी दूध लागायले आणि शेवटला काय लागायले? दूध लागायले. म्हणून तुम्हाला एक आहे, भूतदया गायी पशुचे पालन. आणि तुम्हाला एक सांगायलो, शासननं सुद्धा कुक्कुट पालनाला मान्यता देण्यापेक्षा अगोदर गाईला द्यायला पाहिजे. आणि तुम्हाला लबाड सांगत नाही, मी जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री 6 महिने झालो तर प्रत्येक भजन्याला गाई देतो. लबाड नाही, पण एकदा मला मना तू मधू बघ म्हणून पुन्हा बघा येतील. नाही, बरोबर आहे का चूक आहे? होऊ नये का? नाही, आपला महाराज मुख्यमंत्री होऊ नये का? तुम्हाला मळमळ करायले का? का मळमळ करायलाय? झाला नाही का उत्तर प्रदेशामध्ये? झाला का नाही? मग मी गोसाईच आहे की. नाही, बरोबर आहे का चूक आहे? बोलतो म्हणजे जोक नाही. कसंही मांजर उचलून फेका 4 पाया उभच. पण काल्याचं कीर्तन मला सांगायला 5 तास लागतात गुरुजी. 5 तास. आणि दांबी 2 दक्षिणाचं घेतो, 2 पाकिट घेतो. 5 तास म्हणजे काय? एका पाकिटात का काय?
कीर्तन कळालं ना? चला आता ह्यानं सांगितलं मैया गायी पाळणारा एक, यज्ञ बंद पडणे सुरुवात करणार आहे 2, आणि जे कीर्तनाला इग्न करतात ना धसकट कुचके चुंबळे त्याच्या भुगा करणार आहे त्या बदमासायचा. बरोबर नाही? पिकराची आवाज वाढवू देत नाहीत. बाई कीर्तनला कुठं चाली कीर्तनला भात ह्या नाकावर बुकी द्यायला पाहिजे धसकटा कुचक्या. हे असे बरेच माणसं आहेत हो. आमची माती आमची माणसं. उघडे डोळे बघा नीट. आशाचा फुगा करणार आहे. कोणाला सांगू लागला हे? माई. कुणाला? आईला. म्हणजे आता तुम्ही आई म्हणाले तो, मी गात्यासारखं बोलालो, तुम्ही संत माय. ती आई आता आली पण पहिली माय. पहिली खरं काय ओरिजिनल माय. आता ऐका. मग हे म्हणला माईला असं मी करणार आहे आणि गोवर्धन उचलणार आहे आणि 12:30 वाजले 1ला बायाची पहिली पंगत बसवणार आहे. 12:30 वाजलेत. हे म्हणली कन्हैया लाला सोनू आवाज वाढवू नको. का? जनी कंसाशी कळेल. कंसाला कळल आणि सेवक आहेत ते वॉचमॅन आहेत ते कंसाला सांगतील कौश येईल तुला मारील मला मारील. हे म्हणला मैया कंस कोण आहे? तिनं सांगितलं मजा भाऊ तुझा मामा. म्हणजे माईचा भाऊ आपला कोण? मामा. नाते लक्षात ठेवत जा. तिनं सांगितलं तुझा भाऊ मज्जा मामा मला मारणार आहे तर एक कर, मग मला इथं ठेवू नको नंदाच्या घराला. सर्पावर काठी बसली पण मुंडकं निघाल्यावर काठी पाहिजे. जरा गडबड झाली. हल्ला नाही ना. सुपर आहे. लाल बोर्ड आहे का? लाल परी लाल परी लाल परी लाल परी आहे ना. वा 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 वा. आणि लाल परी मध्ये कोणीच नाही अर्ध्या तिकटावाले. चला जाऊ द्या. चला आगे बढो. चला मग आता मला गोकुळाला न्यायचं एक. बर मग मला 2 मिनिटात उत्तर सांगा. बाप तिथंच होता पण झोपीमध्ये होता. तुम्हाला बाजार कुठला आहे? देंदूरचा. मला 2 मिनिटात उठून सांगा. माफी मागून बोलू. देंदूरच्या बाजारा दिवशी बाजाराहून आल्यावर बाप सहसा बिकीनं झोपत. हा बुग्गा कोणी करील? लई आरमुठ होतो मी. कीर्तनाला असं माणसं हलवून पालतेच पाडीत होतो. लबाड नाही पण काही माणसं चांगलं टाकीनार. इकडं काटून हेंडगा फिरवाली. म्हणून मी पदर घ्यालोय. या बघा मजबूत माणूस आहे म्हणून बचलो मी. घोळसट असतं का फाशी घेऊनच मरत होतो. आपलं कीर्तन कुठं चाललंय? आधी कुणाला बोलत आहे? माईला. आता वाजलेत किती? 12. बरोबर आहे ना? आता श्रावण महिना आहे आणि पंजाबरावानं सांगितलंय हरभरेन गहू झाका ढगाळ वातावरण बिघडणार आहे. सांगितलंय का नाही? आता मॅचेस आहे का नाही मोबाईलवर? आहे का नाही? काही बायानं पापुडेला ज्वारी घातलेली कुटीना झाली. आता माय पाऊस पडेल काय करू? बोटुळे सुद्धा वळीना तसेच भिजून ठेवलेत पाण्यात. मला सगळं कळत आहे निसण्याची नाही. ही बाई म्हणाली ह्याला काय एवढं माहित आहे बघ. उत्तर कीर्तन कळालं का? आधी कुणाला बोलत आहे? माईला. कळलं का? आणि मग 2 मिनिटात सांगा बाबा तुम्ही कोण्या गावची? वाडीचे आहेत ना? मामा 2 मिनिटात सांगा तुम्ही तुमच्या बायकोला मायबाप ऐकत बोललेत का? खाली बघाय का रोग आलाय का? बोललेत का?
नाही बायका बघा एवढी मर्यादा होती पहिली. हा माई बापा देखत पती पत्नीला बोलत नव्हते. बाबा बोललेत का तुम्ही? व्हिडिओ कोणी गेले तर उद्या कोणी म्हणेल काय सांगाले साळकर बघा करा टॅकेट कॅशेट. हा बोललेत का तुम्ही? नाही. आता साखर पुड्यातच मोबाईल घेऊन द्यावी. ते तिकून म्हणाले प्रेमा, इकून म्हणाले व्यश्रमा. उचल्याचा काय करा का आता पाऊस पडायची वेळ आहे का? सकाळी सकाळी इजा चमकू लागल्या. सकाळी इजा. हा पोराला म्हणलं सांग बरं दत्ता महाराजाला का याच का नाही इजा चमकायल्या. आता का इजा चमकायची वेळ आहे? पुन्हा म्हणाले असं कसं व्हाले ह्या डोळ्यात माती गेली काही. नाही बरोबर आहे का चूक आहे? माईला बोलू लागला. मग तिनं का तुम्ही बोलले नाहीत ना मग तिनं कचका मालकाला. पहिल्या बाया बोलत नव्हत्या नवऱ्याला. नवऱ्याला हाक मारायची ना पोराचं नाव घेत होत्या. राम राम. मग हे ना म्हणायचं आलो ये आलो. बरोबर आहे का चूक आहे? मग हाक मारायची राम याला आणि याचा रामराव. काय न बोले बघा ना. हिनं कचका हाणला आणि हिनं डोळे उघडली. त्याचं नाव आहे वसुदेव. त्याचं नाव वसुदेव. कचका हाणला देवकीनं. हिनं डोळे उघडले. डोळे उघड्या बघितलं. कवा झालंय म्हणली. हे म्हणला 8 वर्षाचं झालंय. काय चांगलंय म्हणला बाबा लेकरू. वा 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 काय लेकरू होतं. हा हात आताचे लेकर बघितले का? हातपाय सणकाडीने पोट डीच लबान नाही हो दत्ता महाराज. दत्ता महाराज लबान नाही हो. मी काही सांगायलो नाही. आणि बघा तुम्ही गरीबाचे लेकर बघा. धारूरला माजल गावाला आणि बीडला पत्रकार परिषद ठेवा अरुण गुरुजी. गरीबाचे लेकर बघा. भोपळे त्याला नारळ पाणी नाही काहीच नाही. नुसतं महाराज चटणीन घटवरण खातच राहते. कपूच कपू गोल गाई. खरंय का खोट आहे? हा बघा काय लेकरू बघितलं. हे म्हणला कव्वा म्हणले आता वेळ झाले आणि ह्याला न्याचं म्हणली गोकुळाला. आणि राहिलं तर मजा भाऊ तुमचा मेहुणा मारतय माय म्हणली. इतक्या वाऱ्या केल्या म्हणली इतके नवस केले माय नाटाकच मरू द्या ओ माय. उचला उचला. मग पलीकडल्या कडीला टोपलं पडलं होतं. टोपलं आणलं साफ केलं त्याच्यावर कपडा टाकला कन्याला टाकलं आणि ह्याला प्रमाण आले का त्यामध्ये. एकानं उचललं नाही दोघांना उचललं. उचलिला कमळपते पायची बंधने बंधने करते पायची बंधने करते. आपोआप बेड्या तुटल्या सकळा. कवाड भ्रांतीचे उघडले कुलूप मायेचे तोडिले. बघा ना ढगाळ वातावरण झालं ना. पंजाबरावनं सांगितलं होतं मंद मंद पडे पाऊस वरी छाया धरी शेष. निघाले महाराज हरी आला हाता मग कैची भयचिंता. कीर्तन काय ना देवाला घेतलं आणि निघाले महाराज वसुदेव. बर पुढे एक यमुना होती. आता ढगाळ वातावरण पाणी कमी पडलं. माझं बोलणं कळलं ना. देव डोक्यावर आहे
चला आता प्रमाण कसं उरपाट आहे बघा. पूर किती चढला? पुर चढ पुर चालेला जात. आचाट म्हणजे धोक्याची पातळी ओलांडली. बस छातीपर्यंत पाणी आलं, फटापर्यंत आलं. फटातून पाणी तोंडात जाणार आणि देव पडणार. मीडियावाले येणार, बातमी आहे बेटीला येणार, देवाचा बाप पडला नेणार. चतुरा तू न सांगता तुम्हा. देव म्हणले आता मीडियावर बातमी, ये बेटी बातमी हे देता कामा नये. देवानं संशोधन केलं, इन्स्पेक्शन केलं. यमुनेला देवाच्या बापाची गरज आहे तर बाप पाण्यात उभा आहे. देवाची जर गरज आहे, देव टकटक दिसालाय. देवाने विचार केला यमुनेला देवाच्या बापाची गरज नाही, देवाची गरज नाही. यमुनेला गरज आहे देवाच्या पायाची. कशाची गरज? देवाच्या पायाची. बरा मग देवानं मागून पाय काढला, त्यासी लाविला. यमुनेला दर्शन झालं आणि यमुना दुबंग झाली. मला हे म्हणायचं. बघा गोकुळामध्ये गेले, तांबडं फुटलं होतं, खटलं इकडं आलत आणि शेपटाची चांदणी निघालती. कोंबडी आरडू लागली, मोर आरडू लागले, उठून माणसं तंबाखू खाऊ लागले. एवढं झालं. शेवट पुढे मायेला घेतलं आणि कृष्ण परमात्माला ठेवलं. इथं कीर्तन आलं, कळलं का? आणि पहिल्या काळामध्ये सुना उठत होत्या. आता सुना उठणात सासाला उठाव लागले, सुना मॅडम झाल्या. बरोबर आहे का चूक आहे? पहिले बाप झोपत होते आणि मुलं पाणी आणत होते. आता अशी वेळ झाली की बापाला पाणी आणावं लागले. बरोबर आहे का चूक आहे? पण पाणी आणायची गरज नाही. नळ योजना झाली, क्वाक झाल्या, घरोघर बोर झाले. चला एक बाई उठली, ए लेकरो ए गप बसा, घरचे सळवालेत म्हणून इथं आलोय, तुम्ही का लागलेत माझ्या माग? का लागलेत? तुम्हाला लबाड सांगत नाही मी, डायरेक्ट जे इटल केले तुमच्या घरी जाऊन बस. पैसे देण्या गेल्यावर धडक घेतो. तुम्हाला दिसालो मी बुटका, पण फुग्गाच करतो. उद्या म्हणताल एवढूसा जॅक काय करणार आहे? 16 टायरची गाडी उचली तर जोक समजालाच का तू? लेकराने एक काय रडायचं नाही, कुई कुई करायचं नाही, गप बसा लक्ष्म्या पुढे पुढे बसल्या. आणि कृष्णाला ठेवलं. त्या कुलपीने धिंगाणा केला, इतकं लांबलं बघा. बर एक बाई उठली, तांबड फुटला. आणि बायाच्या गोष्टात पोटात गोष्ट राहत नाही. ही शाप आहे धर्मराजाचा. 5 भाकरी राहत्यात, 3 कांदे राहतात, 2 खाराच्या फोडी राहत्यात, सरीवर ताक राहतय, पण एक गोष्ट राहत नाही. सगळ्या मोखेड्याला हेंडगा फिरते. तू माझ्या जीवाचेस म्हणून टांगायले आणि तू कुणाला सांगू नको. बरोबर आहे का? आणि तुम्हाला दुसरं सांगू का? कोणच कार्ड आहे की रेंज लईच फुल. गड्याला म्हणावं लागतंय, गंगाराम मीठ आण, मीठ पाणी रा. बाई कधीच गर्दा करीत नाही, लईच बारीक बोलत्यात. किती बारीक बोलत्यात बघा की. कसं कळत आहे की योगीच्या खुना कळलं का? इथल्या सोडून आणि बाहेरल्या धरून. तुम्हाला मी अजिबात म्हणणार झालो, गावाची शपथ आहे. मी तिकड्या सांगालो, तिकडे गेल्या इकड्या फुकतो. इतका आरमुट माणूस आहे मी. कीर्तन कळालं ना? ऐका. एका बाईनं कळालं आणि काय म्हणू लागली, गवळपती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला. बघा ना, गवळण म्हणती आणि पुत्र झाला यशोदेला. बघा ना, या नंदाच्या अंगणी
मिळाल्या गवळणी 1:15 वाजला. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा सळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करते गुरु घर. आणि पुन्हा कंसानं ग्रामसभा घेतली आणि ग्रामसभेमध्ये निवडलं लेकरू मारून येईल त्याला अर्ध राज्य आणि बिनविरोध निवड. सगळे लोक आले, म्हणले 1:15 वाजलाय, स्वयंपाक तयार आहे, वरण बेस्ट केले, भात मोकळा छक केलाय, चपात्या मस्त घवळ्या बांधल्या, अजिबात घेर टाकायची गरज नाही. वरण फुरका हाणलं की शेंडी तेट. 1:15 वाजलाय, सायळकर लांब आले. काय करायला म्हणले एवढ्या टायमामध्ये? कृष्णानं सांगितलं कसं आहे, त्याच्यातून एक दैत्य निवडा, त्याचं नाव माबा मळवट. होता दैत्य पण सोंग घेतलं, लेकरू बघाय गेले. पॅकिंग भारी माल किडका, पॅकिंग भारी माल किडका. आता सोंग केलेलं होतं का ते टिकत नाही, टिकत नाही. ओरिजिनल जात नाही. शेवट ज्या पाटावर कशा देवी बसू, उठावं न कुष्टावं. आणि ज्या वेळेस बाहेर निघालं ना, आराट्या चिराट्या बोराट्यानं तळ्याकडं पळते वेळेस जानवे तुटले, पंचांग फाटले, टिंब टिंब पुढी बोलायचं नाही. मोकळच. कंसाने एका वाकड्यात आलं जैनाच्या महाराजाऊन. कंसाने विचारलं, देवा लेकरू बघितलं का? नाही म्हणले. पहिल्या वार्डात होता, दुसऱ्या वार्डात आणलो का? 1:15 वाजलाय म्हणून बचलो म्हणली. कंस म्हणला, अरे फिसकल, लेकरू बघाय कोण जातंय? नाही, लेकरू बघाय कोण जातंय? बाई. कोण गेलत? पुरुष गेलता. जावं का? जाऊ नये. मुला लेकराला बघाय कोण जावं? बाईनं जावं. बघा तुम्ही. आणि बाई रिकामी हाताने जातच नाही. कोण्याही गावाला जाऊ द्या, 2 पोळ्या सोळ्या कधी बघा तुम्ही. कुठली आता एवढ्या बाया गावाला निघू द्या, पिशवी चोळ्या आणि पोळ्या. आणि ह्या जे गडी कोण्या गावाला जाऊ द्या, निघाला की पेपर घेते बघा. एक जणांना तर कांडी नाही, काही नाही, नुसतं खिशाला टोपण. मला फोन आला, म्हणलं बघू बरं पेन. नाही म्हणला, टोपणच आहे. कांडी काय झाली? म्हणला कांडीच नाही. काही माणसं टोपणावरच गुंगवली समाजाला. लबाड नाही. त्या बा गडी गपचिक पाया पडून जाते. मलाच मृदंग एक म्हणला, महाराज 10 रुपये द्या बरं, मृदंगाची कणिक काढायची. बाई कधीच रिकाम्या हातानं पडत नाही बघा. आता कीर्तन सुटू द्या, त्या बाया रिकाम्या हातानं पायाच पडत नाहीत. माया लबाड नाही हो. त्या म्हणत्या जाऊ द्या 1500तले 100 पडा पाया माया. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? शेवट कंसानं भोंग्या बांधला. आठवण भोंग्या बांधला आणि सगळ्या मोहखेडामध्ये भोंग्या फिरू लागला. बचत गटाच्या बाया पाराकडीया, बचत गटाच्या बाया पाराकडीया. बाया म्हणल्या, माय 1:15 वाजलाय, काकाची पंगत झाली काय की माय. आणि बायाला पटकन निघायत नाही. काय फेपची किती फिरालो काय? गैरादी वाटायला का तुम्हाला? हे बोल सर्दी झाले. अहो मोखेड मध्ये दत्ता महाराजांना आणलं. तुम्हाला सांगू का, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या अभिष्ट चिंतनाला 5 जिल्ह्यातून आमच्या दोघांचेच कीर्तन झालीत. बाळू महाराज गिरगावकर गबरू. आणखी तिसऱ्याचा नंबर नाही. दत्ता महाराजांना मोह घेत म्हणजे का साधं वाटाले का? ते म्हणजे बाबा किती घ्या पण एकदा या. ते मागं एक पाकिट राहिले करून टाकलं.
ठेवू बाकी. हा कीर्तन कळालं ना. चला मग आता आपलं कीर्तन कुठं झालं. सगळ्या बाया आल्या. कंसाने विचारलं माली पाटलाच्या वाड्यातल्या आल्या का मुकदमाच्या पोलीस पाटला. त्या सगळ्या बाया आल्या. बाया म्हणल्या माय शिलाईची मिशन आली का, बुटुड्याची आली की, वॉशिंग मशीन आली की, माय काय आलं का माय. म्हणजे बचत गटाला कोणची मशीन आली. माय सगळे आल्या. कंसाने विचारले आल्या का बाया. आल्या. बाया म्हणल्या माय वॉशिंग मशीन आली का. काय ग माय कवा निघतं का माय कुपन. माय तिसरी मध्ये गडबड करू नको. कंसानं म्हणलं आल्या का बाया. हो. म्हणला बचत गटाला काहीच आलं नाही. लेकरू जन्मलंय आणि त्याला मारून येईल. त्या बाईला डायरेक्ट म्हणले पदावर बसले. बाया म्हणले माय मला वाटलं पहिली पंगत आमचीच काय की माय. निघाला आग्या मोहळ वापस. सगळ्या बाया वापस निघाल्या. त्याच्यातून एक बाई निवडली. तिचं नाव पुतना. ट्रॅक्टर सारखं चप्पल टिपिनंग टपनंग परसाड कुणाची हातून मारली. हा म्हणली अजिबात चिंता करू नका म्हणली मी लेकराला मारतो. बाई हुशार होती. डीएड करून सीईटी गेलेली. तिने विचार केलं प्रगट होऊन किती तास झाले. याला गाईचं दूध जमत नाही, डेअरीचं जमत नाही, जर्सीचं जमत नाही आणि वर दूध जमत नाही. बघा बाईची बुद्धिमत्ता. तिचं नाव पुतना. हा मग तिनं दूध घेतलं हृदयामध्ये. त्याच्यात वीज भरलं, गाठ बांधली आणि प्रमाण आलंय दीन दुबळाची मारीत बाळक. हा एका आदिवासीच्या गल्लीमध्ये गेली आणि गरीबाच्या त्याच्यामध्ये सोडलं आणि सोडून लेकरामध्ये मुखामध्ये स्तन दिलं. लेकरानं दूध पिलं. खत्मच झालं. ही म्हणली माय 100% ईसाई म्हणली. पुन्हा गाठ बांधली. पुन्हा राजवाड्यामध्ये गेली आणि बायानं बघितलं. आली माय पुतना म्हणली. हा बरं झालं म्हणले. देव म्हणले बरं झालं भवनीच्या पारी गिराईक आले. गुरुवार आहे म्हणले. 1 वाजलाय. उन्हाचा पारा आहे. स्वयंपाक तयार झालाय. काका आलेत. निवेदन चांगलं पटलंय माय म्हणली. हा कंसाने विचार केला असा देवानं पाय हलविला. पाय हलविला. हा तिसरी बाई म्हणली माय आता टाकलंय म्हणली पाळण्यात. त्याला नाहूची येळ झालती. नाहूची कळाली का. माणूस हात पाय धुतल्यावर फ्रेश होते का नाही. होतय का नाही. होतय का नाही. आणि नाहू घातल्यावर लेकरू का झोपत आहे याचा अभ्यास केला का तुम्ही. केला का अभ्यास. केला का. का केला नाही. कवा करता मेल्याव. कवा करता. 7-8 बाया उभी असत्यात आंघोळ भरायला. कोणी टंगड वडतीया, कोणी हात वडतीया, कोणी फुकीतीया. त्या फुकतीळ हिचा थुका ह्याच्या तोंडावर पाणी घेतीया, ठ्याका देतीया. शे म्हणते बचत नाही रे बाबा म्हणून. म्हणून गहिरादी गोदड्यामध्ये लेकरू टाकलं महाराज. चिप त्याच नाही. आणि पुन्हा ही बोटुळ्याचा भात खातिया गुळू गुळू. आणि ती दाई म्हणते माय लेकराची नाहूची येळ झाली. माय कसं झोपलंय पारू. नाहूची नाही काऊची येळ. ही नाहूची येळ आहे वय. तोंड धुतल्यावर तुम्ही आले आपण तोंड का धुतो फ्रेश होण्यासाठी. आंघोळ केल्यावर का मरतय त्याचं कारण संशोधन करा. तुम्ही अभ्यासच करीत नाही. महाराज उग म्हणले का शनोक्षणाची तर अभ्यास करा. बघा शेवट गाठ सोडली. मुखामध्ये स्तन दिलं, विष पेलं, रक्त पेलं आणि ओढू लागलं. पुतना म्हणली मायो मारायल ते मायो मायो. देव म्हणला अरे बापरे म्हणला आवाज वाढवायली म्हणला. शेवट देवानं घाटी धरली. मेले मेले रे कृष्ण नाथा. तुका मने देवे पुतना सोचिए लीजिए. पुतना सोचिए लीजिए. पुतना सोचिए लीजिए.
बी आणि वातावरण बी बनलं. तू का म्हणे देवे आणि पुतना सोशियली जीवे जीवे. हा पुतना मेली, तिचे तुकडे केले आणि फुकून दिलं. मड्याचा घाण वास सुटायचा, सुगंध सुटला का देवाचा हात लागला म्हणून. हा तुमचं जीवन सुगंध झालं. तुम्ही मंडपात बसलेत आणि मोहखेडचा सुगंध सुटला. वारकरी संप्रदायामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये आमच्या प्रकाशदादाचा सुगंध सुटला. कधी लक्षात ठेवा, ही अत्यंत गरज आहे काळाची. इथपर्यंत कीर्तन आलं का? मेली. राम अवतारामध्ये पहिल्यानं बाई मारली, तिचं नाव ताटिका. आणि कृष्ण अवतारामध्ये आधी पहिल्यानं बाई मारली, तिचं नाव पुतना. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना अभंग केला, राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. म्हणून राम आणि कृष्ण भजनाला सुरुवात आहे. अभ्यास करा. हा आणि 1 वाजायला शेवट भगवान बसू लागले. बर बसतय कवर, पुन्हा पालत पडू लागली. बर पालत कवर पडत चिखुल पडल्यावनी. हा पहिले लेकर रांगत होते, आता लेकरच रांगणार. हा पहिलं घटवरण ज्वारीच्या भाकरी होत्या खाला, आता हाय का लेकराला दूध डेअरीला, काही नाही ढेरीला, लेकर तांबे घेऊन खारीला. ही अशी परिस्थिती झाली आहे सध्याच्या काळात. कोण खाले मला सांगा तू? हा उठलं की डबल रोटी समोसे. लेकर उठायच्या आधी माय बापा खालीत लबाड नाही हो. काही धराके खाल येतच, शेळीनं पाला खाल्ल्यावनी चालूच आहे. तुम्हाला भोळसटच वाटाले मधू. कोण्याही माणसानं उठा. पहिल्या वर्षी सप्त्याला गहू किती लागली आणि आज आमच्या काकाला गहू किती लागायला. कधी पहिल्या साली किती लागले? पहिले आता 2 क्विंटल लागाले. आणि पहिल्या काळात माणसं चपातीचं वरण चुरू चुरू खात होते. खाईच ना तर उठलं की दुसराच आगाव कुटाना टाकलाय, उकंड्यात कचरा टाकल्या. बरोबर आहे का चुक आहे बाबा? जरा चांगलं वागा, गळ्यात माळी घाला. 50 वर्षाला 50 झेंडे, 50 फेटे, 50 तुळशी वृंदावन आणि 50 मृदंगे लावता. पण क्या बात आहे, या बात आहे. आणि दत्ता महाराजांना घ्यावं, खंगळाच करतो तुमचं नाशच नाही. बरोबर आहे का चुक आहे? किती वर्ष बाकी दत्ता महाराज? 3च वर्ष. म्हणून 3 वर्ष असं झालं पाहिजे. 50 वर्षाचा सुवर्ण महोत्सव धारूर तालुक्यात झाला नाही पाहिजे, ते माझ्या मोहखेड मध्ये झाला पाहिजे. लक्षात. आज आपले दादा नाहीत, काका आहेत. काकाला आवाज येत असं नाही बोललं ते. हा काकालाही सांगायलो, दादालाही सांगायलो, इथं एक तरी लाल दिवा आला पाहिजे 50 वर्षाला. शेवट उभे राहिले, पाय पडले, रांगू लागले. तळवे तळहात टेकीत, तळहात टेकीत, भगवान कृष्ण प्रेमी आला रांगू लागले. आणि बरोबर 11ला सुरू झालं आणि 1 वाजलाय. ऊन तपाले.
हा तुम्ही तर म्हणले असताल महाराज कसं राहिली मस्त जेवा. हा आणि तिकडं कीर्तन करून येतो आणि पुन्हा 5 ते 7 डब्बल येऊ का नख म्हणाले. नाही माणसं हुशार आहे ते म्हणतील पुन्हा आल्या गोसाई गपचिक जाती. कधी बघा म्हणून नंबर 1 गाव भेटलं छान. म्हणून आमच्या अरुण गुरुजीसाठी आणि सगळ्या भजण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अशा वातावरणामध्ये आमच्या दत्ता महाराज सोळंके प्रेमामुळं महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी आपल्या मोहखेडला हसत खेळत येतीनं. त्याचं एक आहे गावाचं प्रेम आणि त्या प्रेमामुळे तुम्ही आम्ही बस. असे उदाहरणात सुंदर मंदिर बांधा चांगलं वागा आणि कृष्णानं जे काला केला ते काला करू. काला म्हणजे 2 गोष्टी एकत्रित येणं त्याचं नाव काला. भेद जाणं काला का मत्सर जाणं एकीकरण एकाग्रता येणं त्याचं नाव काला. तुका म्हणे काला आणि कोठे अभेद देखिला. आणि कीर्तन कुठं चाललंय हरिनामाचा खिचडी काला. दही दही पांढरं आणि लाही बी पांढरी. दही आणि लाही एकत्रित येणं. दुधात भाकर आहे भाकरी दूध आहे. लाख रुपये देतो दुधातली भाकर काढा काढूच शकत नाही. दुधात भाकर आहे भाकरी दूध आहे बाहेर निघता येत नाही. देवाजवळ गेलं की तुम्ही देव होता. देव आणि तुम्ही बाजूला निघत नाहीत. आणि एकदा देव तुमच्यातून निघाला की तुम्हाला घरात कुणी ठेवत नाही. बरोबर आहे का चूक आहे. हा त्याचं नाव आहे काला. हे मडक ही दहंडी. हा 1 वाजला जर कमी जास्त वरद झरद झाला असेल तर क्षमा. कीर्तन कळालं ना. आता तुम्हाला कमी वेळामध्ये काला सांगितला. हा कृष्ण परमात्म्यानं सांगितलं पोरं हो आता गावात राहायचं नाही. बर कुठं जायचं सला वळू गाई आणि बैसू जेऊ एके ठाई. बस पोराला सांगितलं गावात राहायचं नाही. बर यशोदेनं सांगितलं कन्या काना आता शाळेत जायचं नाही गावात राहायचं नाही. मग रानात जा ढोरं घेऊन. हातावर मध्ये काठी खांद्यावर कांबळी. आणि जे कृष्ण परमात्म्यानं काला केला ते खेळ काला मोहखेड मध्ये. सगळे एका पंक्तीमध्ये एका ज्ञान मंडपामध्ये काला खातात त्याचं नाव आहे काला. हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने तुका म्हणे गोड लागे तव तव मागे रसना विठोबा रुखुमा.